Hallelujah.
संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याचे भावे उतराई त्रिविधोहा पायी जीव थोडा सहज पूर्णिक उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्याचे भावे उतराई त्रिविधोहा पायी जीव थोडा म्हणे मस्त धेनुवे चालू कैसे मदती सांभाळित आय द्याविताचे भावे उतराई त्रिविधो हा पायी जीव थोडा मला वाटतं आपल्यातनं कोण काही बोलतंय का परंतु शेजाऱ्यांचा आवाज आपल्याला आला आपला आवाज त्यांना जायला नको मग तुम्ही जर असे गप राहिला आपला
आशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण सेवूनचे ते नमस्कार मी आता काय सांगू आता संतांचे प्रकार मद निरंतर जागविती काय द्यावे त्याचे भावे होत नाही हे विकोहा पायी जेव थोडा प्राप्त होते आज या ठिकाणी सेवे करताना वंदनीय तुकारायांचा आणि आजच्या सेवेकरता निवृत्तीनाथांच्या सेवेकरता आपल्या सर्वांच्या सेवेकरता आज या ठिकाणी निवडलेला आहे वास्तविक पाहता सालावाप्रमाणे याही वर्षी दर बदल करत आणि मला वाटते एकदा परिसर नाही का या ठिकाणावरून ही दिंडी गेली अनेक वर्ष आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येत असतात आणि अनेक वर्ष या दिंडीमध्ये सेवा करण्याचा मला योग येत असतो आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने खास करून आमचे लालू महाराज असतील आमचे पांडुबाबा असतील त्यांचे सर्व सहकार्य आमचे बाबा ही सर्व मंडळी सर्व आपल्याला माहिती आहे आणि आपण सर्व प्रेमाची माणसं आहात बऱ्याचशा मंडळींचा माझ्या हातातून मालिका झालेली आहे अशी सर्व मंडळी या ठिकाणी प्रेमाची आहेत आणि त्या प्रेमाच्या खातर मलाही यावंच लागते कारण त्या अनुषंगाने तुमची माझी भेट होते नाही का म्हणून या ठिकाणी येणं आणि आज सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे संतांचं महत्व किंवा संतांचं आपल्याला आपल्यावरती ज्या संतांनी उपकार केलेले आहेत नाही का संतांचे उपकार आहेत देवाचे उपकार आहेत आणि कोणाचे उपकार आहेत आई वडिलांचे जगाच्या पाठीवरती तसे उपकार सांगायला गेलो तर भरपूर उपकार सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो तुम्हाला आजपर्यंत कधी बिल आलं पण प्रकाश द्यायचा मात्र तो थांबला मग त्याचे उपकार नाही का सूर्याचे देखील उपकार आहेत उपकाराची भाषा अनेक ठिकाणी जोडली जाते उपकाराची भाषा अनेक ठिकाणी जोडली जाईल सूर्याचे उपकार आहेत निसर्गाच्या जेवढ्या सानिध्यामध्ये आपण राहतो त्या सर्व निसर्गाचे आपल्यावरती काय आहे उपकार आहेत झाडाचे उपकार आहेत नाही का पावसाचे उपकार आहेत धरती मातेचे उपकार आहेत अनेक उपकारामध्ये उपकाराच्या कोटीमध्ये अनेक जण बसतात पण अनेकांचा इथं उल्लेख या अभंगामध्ये अनेकांचा उल्लेख आहे का अनेकाचा उल्लेख या अभंगामध्ये नाही अभंगामध्ये फक्त उल्लेख आहे तो फक्त एवढाच आहे सांगतात इथं तुकोबारायांना आई वडिलांचा देखील या ठिकाणी काय करता येत होता उल्लेख करता येत आई वडिलांचे उपकार काही कमी आहेत का जगाच्या पाठीवरती आई वडिलांचे देखील उपकार काही कमी नाही परंतु आई वडिलांचे उपकार सांगायला जर गेलो आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे आई वडिलांचे काय आई थोर तुझे उपकार जगाच्या पाठीवरती अशी दोन दैवत मी नेहमी सांगतो ते आई आणि वडील जगाच्या पाठीवरती ही उभयता दोन दैवत आहेत ते आई आणि वडील जाता जाता सांगून जाईल की जेणेकरून एक आणि मुलगा आमच्या भागात घडलेली घटना आहे आमच्या भागात घडलेली घटना आहे त्या मातेला दोन मुलं त्या मातेला दोन मुलं होती पण एक मुलगा जन्मताच काही दिवसांनी वारला आणि एक मुलगा होता परंतु तो दुसरा जो मुलगा जन्माला यायच्या अगोदरच त्याचे वडील गेले स्टोरी बघा सत्य घटना आहे बरं का त्याचे त्या मुलाचा जन्म होण्या अगोदरच वडील गेले आता वडील गेले
आणि तो मुलगा काही दिवसांनी ती माता प्रस्तुत झालेली आहे. तो गर्भ वाढत असताना त्याचे वडील देहांत झाले आणि तो गर्भ वाढत असताना काही 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर अतिशय सुखरूपपणे त्या मातेची सुटका झालेली आहे, डिलिव्हरी झालेली आहे. आणि मग त्या ठिकाणी सुंदर असं कोणतं बाळ जन्माला आलेलं आहे. डॉक्टरने सांगितलं अतिशय सुंदर तुमचा मुलगा जन्माला आलेला आहे, गोरा कोणता तुमचा मुलगा जन्माला आलेला आहे. पण काय पण आल्यानंतर काय झालं, त्या आईला धक्का बसला. गोरा कोणता जन्माला आलेला आहे पण म्हटल्यानंतर त्या आईला धक्का बसला. आईला विचारलं डॉक्टरला, डॉक्टर पण याचा अर्थ काय, माझ्या मुलाची तब्येत बरी आहे ना. डॉक्टरने सांगितलं हो हो माऊली, तुमच्या मुलाची तब्येत बरी आहे, काही काळजी करायचं काम नाही, परंतु तो दोन्ही डोळ्याने बघू शकत नाही. काय सांगितलं, दोन्ही डोळ्याने बघू शकत नाही. परंतु त्यावेळेला मात्र त्या बाळांतीन अवस्थेमध्ये असलेली माता त्या खाटेवरती आहे. ऐका तुम्ही माऊल्यांनो, बाळांतीन अवस्थेत असलेली माता त्या खाटेवर झोपलेली आहे आणि त्या मातेनं सांगितलं माझ्या मुलाला एकाच डोळ्याने बघता येईल, दुसऱ्या डोळ्याने बघता येणार नाही. डॉक्टर काय झालं, तुम्हाला जन्माला येताच त्याचा एक डोळा गेलेला आहे, त्याच्यातून त्यांना केव्हाही दिसता येणार नाही. परंतु जर त्याला आपण एका रक्ताचे आहात, एक गट तुमचा एक रक्त आहे, तुमचा डोळा जर त्याला आता जर बसवला ना तर त्याला दोन्ही डोळ्याने हे जग पाहता येईल. आता बाळांनी 2च दिवस झाले होते, आलं का लक्षात. अशा अवस्थेमध्ये असताना देखील त्या मातेनं एकही क्षणाचा विचार न करता काय केलं असेल, डॉक्टरला सांगितलं माझा एक डोळा त्या माझ्या बाळाला द्या, मी एका डोळ्याने आंधळी होईल, परंतु माझ्या मुलाला काय करा, दोन्ही डोळ्याने हे जग पाहू द्या, दोन्ही डोळ्याने हे जग पाहू द्या. त्यावेळेला मात्र डॉक्टरांनी आणि त्या मुलाला काय केलेलं आहे, दोन्ही डोळे बसवलेले आहेत. आणि मग ज्या वेळेला फार दिवस झाले त्या गोष्टीला, मुलगा वर्गामध्ये नंबर 1 ने पास झालेला आहे. त्या ठिकाणी शाळेनं सर्व शिक्षकांनी त्याचा मोठा सत्कार ठेवलेला आहे आणि तालुक्यामध्ये 1 नंबर आल्यामुळं त्या ठिकाणी मंत्री संत्री सर्व जमलेले आहेत त्याचा सत्कार करण्याकरता. परंतु या वेळेला तो मुलगा आईला म्हणतो, आई खूप लोक त्या ठिकाणी येणार आहेत, तेव्हा तुला एक सांगतो, ऐकशील ना. आई म्हणते ऐकेल ना, सांग ना. त्यावेळेला तो मुलगा म्हणतो आईला, ऐका. तो मुलगा आईला म्हणतो, आई गावामध्ये परिसरामध्ये तुला काय म्हणतात, आंधळी बाई. तुला काय नाव पडलेलं आहे, आंधळी बाई. आणि मलाही काय नाव पडलेलं आहे, आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा. परंतु आज माझा तालुक्याच्या ठिकाणी सत्कार आहे, त्या ठिकाणी मात्र तू येऊ नको, मोठे लोक तिथे येणार आहे. कोण म्हणतंय, कोण म्हणतंय, मुलगा म्हणतो त्या ठिकाणी आई तू येऊ नको. का तर माझं त्या ठिकाणी काय होईल, कमीपणा होईल, त्या ठिकाणी तू येऊ नको. काही दिवस झाले, आई म्हणाली नाही नाही ठीक आहे, अरे तुझा सत्कार तो माझा सत्कार, तुझा मोठेपणा तो माझा मोठेपणा, मी त्यापर्यंत येणार नाही, काळजी करू नको. पण त्या ठिकाणी काही घडलं, काही कसा सत्कार झाला तू घरी आल्यानंतर मला सांगणारच आहे. आईचं मोठं काळजी आईनं केलेलं आहे. आईनं त्या ठिकाणी
सर्व दुःखाचे घोट त्या ठिकाणी गिळलेले आहेत. तर ज्या मुलाकरता मी माझा डोळा काढून दिला आणि तोच मुलगा म्हणतो की आई तुला आई म्हणून घेण्याची आता काय मला याचा अर्थ असा झालेला आहे, कालांतराने मुलगा नोकरीला लागलेला आहे, कालांतराने मुलगा नोकरीला, आई वृद्ध झालेली आहे. आई वृद्ध झाल्यानंतर गावामध्ये आणि तालुक्याच्या गावाला हा नोकरी करत असताना आई मात्र गावामध्ये होती आणि गावात असताना त्या ठिकाणी आईचा आणि अंतकाळ जवळ आलेला आहे. अंतकाळ जवळ आल्यानंतर पण मुलगा मात्र जोपर्यंत शिकत होता तोपर्यंत मात्र मुलगा आईला विचारायचा, आई तुझा एक डोळा का गेला? त्याचं कारण मला तू काय सांगितलं नाही अजून. आईने त्याला कधीच त्याचं कारण सांगितलं नाही. तो नेहमी विचारायचा, आई सांग ना तुझा एक डोळा का गेला? परंतु आईने त्याला कधी कारण सांगितलं नाही. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या आईनं काय केलं, आपला मुलगा तालुक्याच्या गावाला आहे, आता तो इथं नाही मला पाणी पाजायला आणि माझा अंतकाळ जवळ आलेला आहे, परंतु माझ्या मुलाचा जो प्रश्न होता त्याचं जाता जाता उत्तर मला देऊन गेलं पाहिजे. म्हणून आईनं 2 अक्षर त्या चिठ्ठीवरती लिहिली. आलं लक्षात? आणि आईनं प्राण सोडला. मुलाला माहिती झालं मुलगा त्या ठिकाणी आलेला आहे आणि मुलाने दारात आल्यानंतर मात्र अंबाटा फोडला आणि माझ्या आईनं काय केलं आलं लक्षात? हे त्या ठिकाणी त्याला आठवल्यानंतर पण लगेच त्याची नजर मात्र त्या चिठ्ठीवर गेलेली आहे. बघतो तर दिव्याच्या जवळ एक चिठ्ठी पडलेली आहे. ती चिठ्ठी उचलली आणि वाचली. त्याच्यामध्ये तो मजकूर वाचल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे मी जन्मताच आंधळा होतो आणि माझ्या आईनं माझा जन्म होताच मला एक डोळा दान दिला. ज्या मातेनं मला जीवदानही दिलं आणि नेत्रदानही दिलं त्या मातेला मी कधीच ओळखू शकलो नाही. त्या मातेला मी कधीच ओळखू, पण नंतर त्यांनी पश्चाताप केलेला आहे, दृष्टांत संपलेला आहे. असे आई वडिलांचे अनेक उपकार, आई वडिलांचे अनेक उपकार सांगता येतील, अनेक उपकार आहेत आई वडिलांचे. हे आपल्याला सांगण्यामध्ये आई वडिलांचे उपकार भेटणार नाही. म्हणून अशा आई वडिलांच्या उपकाराची सुद्धा तुकोबारायांनी या ठिकाणी स्तुती केलेली नाही. ते उपकार सुद्धा तुकोबारायाला या ठिकाणी अपूर्ण वाटले. तुकोबारायाला ते उपकार सुद्धा या ठिकाणी अपूर्ण वाटले. म्हणून तुकोबारायाने त्या आई वडिलांच्या उपकाराची सुद्धा या ठिकाणी काय टिप्पणी केलेली नाही. मग या साधू संतांनी उपकार केले. बघा तुम्ही जगाच्या पाठीवरती अरे ही साधू संत मंडळी जर आली नसती तर आज तुम्ही मात्र त्या एकदऱ्यातून पायीवारी करत दरमदर करत आज इथपर्यंत आले. काय काम होते ते, काय काम होत? आपल्याला ज्ञान झालं असतं का? अरे साधू संतांनी, मी नेहमी सांगतो, साधू संतांनी ग्रंथ तयार करून गेले. त्यांच्या पाठोमागे आपला जन्म झाला, आपण भाग्यवान आहोत. संत येण्याच्या जर अगोदर आपला जन्म झाला असता तर आपल्याला ही संधी प्राप्त झाली नसती. आता तुम्हाला महाराज पुष्कळ व्यक्ती, प्रत्येक दगडाखाली महाराज आहे. काय म्हणणे, प्रत्येक आपली म्हणायची प्रत्येक दगडाखाली महाराज आहे, परंतु संत अजिबात नाही. संत व्यक्ती समुद्र काय आहे, समुद्र नव्हे गंगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारिके, संत नवती जगा माणसाच्या सारिके. बघा तुम्ही संत हे कुठेही
मिळत नाही. आलं का लक्षात? संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. संतांचा महिमा जो आहे अगणित महिमा आहे, अवर्णनीय महिमा आहे. त्या संताला आपण ओळखू शकत नाही, पाहू शकत नाही. आपल्यामध्येच संत आहे, परंतु आपल्याला ती दृष्टी आपल्यामध्ये संत आहे. दोन्ही दिसती सारखी परी रत्न जाणे तो पारखी. दोन्ही दिसायला जरी सारखी असली तरी सोनाराच्या जातीचा जर असला, काय म्हणायचं, सोनारातला सोना जर असला तर तोच सोने आणि धातू, सोने आणि कथळ आपण त्याला म्हणतोय की त्याची परीक्षा कोणाला आहे? सोनारालाच आहे. मग संत आणि विवेक नाही का, संत हे कुणालाही दिसायला, तुम्ही गंध लावता, मीही गंध लावतो, मीही पेटा लावतो, संतासारखा मीही कंबर बांधलेली आहे, म्हणजे मी संत झालो अशातला भाग काय? कारण हे सोंग कोणीही करू शकतो. आता भारुडामध्ये किती सोंग येतात, आलं का लक्षात? मग भारुडातली सोंग, एखादा भारुडामध्ये राजाही होतो नाही का, पण सकाळी तो आला दृष्टांत म्हणून सांगतो. रात्री भारुडाचा कार्यक्रम, अतिशय जोरात कार्यक्रम झाला आणि गावातलाच एक नामदेव नावाचा बाबा त्या भारुडामध्ये राजा झाला होता. कोण? गावातलाच नामदेव नावाचा माणूस भारुडामध्ये राजा झाला होता. आणि राजा झाल्यानंतर ते पात्र होतं त्याचं, आणि मग तो अतिशय अशा राज खुर्चीमध्ये बसला होता त्या सिंहासनावरती, त्या ठिकाणी स्टेजवरती, आणि अशी पब्लिक सर्व जमलेली आहे. आणि मग त्यांनी काय केलं, तर आता जसं मुख्यमंत्री आपल्या बहिणींना काय देतो, मुख्यमंत्री बहिणींना काय वाटतो आता? पैसे वाटतो. बरोबर आहे मावशी, आहेत ना, पण मिळतात ना तुम्हाला? मुख्यमंत्र्यांच्या ह्या बहिणी आहेत म्हणजे नाही का, असू द्या. अजून निवृत्तीनाथाच्या चरणी प्रार्थना करा की अजून त्याच्यामध्ये जरा जरा वाढ होऊ द्या. बरोबर आहे? तेवढ्या करता झाल्यात ना? नाही नाही असू द्या. मग त्या ठिकाणी आणि काय ते पात्र जे चालू होतं, राजाचं पात्र चालू आहे. राजाने मग त्या ठिकाणी प्रधानाने दौडी पिटली. या ठिकाणी जमलेल्या सर्व माता मावल्या, आणि ऐका, या ठिकाणी सर्व माता मावल्या जमलेल्या आहेत. त्या माता मावल्यांना आता आपले राजेसाहेब या ठिकाणी सर्वांना आणि लुगडी वाटणार आहे. काय? लुगडी वाटणार आहे. आणि लगेच लुगडी वाटायला सुरुवात केलेली आहे. लुगडी वाटायला सुरुवात केली. पात्र संपलेलं आहे. सर्व लोक घरी गेली. परंतु त्या नामदेवची आजी, नामदेवची आजी ती वयस्कर होती. ती काय त्या भारुडाला आलेली नव्हती. 2-4 आया बायांनी तिला सकाळी सांगितलं, हो कुसुमताई, हो कुसुमताई. आता तिला ऐकायला थोडं कमी येत होतं, वय झालं होतं तिचं, तिला ऐकायला कमी होत होतं. मग शेजाऱ्या बायांना काही राहत नाही, त्या लगेच तिच्या जवळ गेल्या, कानाजवळ बोलल्या, कुसुमबाई, ज्या माणसाला ऐकायला कमी येतंय, आलं का लक्षात, त्याला आपल्याला वाटते की त्याला जोरात बोलल्यानंतर ऐकायला जाईल. तसं नसतंय, ते उलट असते. त्या माणसाच्या कानाजवळ जाऊन हळू बोलावं लागते. हळू बोलल्यानंतर त्याला ऐकायला येते. तुम्हाला माहित नसेल, कदाचित जर प्रयोग कीर्तन झाल्यानंतर करून बघा. त्या आता तुम्ही काय करता, त्याला ऐकायला
सारखे बोंब घालतात. म्हणजे त्याला जितकं येते तेही घालत तसं नाही. आलं का लक्षात? चला पुढे. त्या कुसुमबाईला सांगितलं, ऐकलं का तू? म्हणे काय रात्री घेतू काही भारुडाला आली नाही? म्हणे नाही आलो. मग काही नाही म्हणे, तुझा नातू रात्री राजा होता आणि अख्ख्या गावाला त्यांनी लुगडी वाटली. अख्ख्या गावाला लुगडी वाटली. तुला एखादं घेऊन आलं का घरी? ते म्हणाले नाही बाबा. ते म्हणाले थांब मग आता जाऊन त्याच्या कानाला धरते. मी आजी आहे, मी त्याला लहान असताना नाऊ घातलेलं आहे आणि त्याने मला लुगडं आणून दिलं नाही. अरे बापरे, की आजी 10 दिवशी उठलेली आहे आणि नामदेवाच्या कानाला जाऊन पकडलेलं आहे. अरे नाम्या, साऱ्या गावाला तू लुगडे वाटले, परंतु मला मात्र तू लुगडं आणलं नाही. सांगा मला, दृष्टांत संपला. नाम्या म्हणतो आजी, मी नाटकातला राजा होतो, घरचा राजा. मी नाटकातला राजा होतो, घरचा राजा नाही. आलं की लक्षात? म्हणजे हे नाटकातले सोंगाडे वेगळे आणि मुळात संत वेगळे. म्हणून सांगतो, समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारिके, संत नवती जगा माणसाच्या सारिके. हे संत जरी माणसासारखे दिसायला असतील, परंतु ते माणसासारखे नाही. म्हणून संतांचा महिमा हा अगणित महिमा आहे. संत कोटी जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. लोभ अहत्ता नये मना, जगी विरक्त तोची जाना. इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. मिथ्या कल्पना मागे सारा, काठी उघडा ज्ञानेश्वर. मग तो संत आहे, तो संत आहे योगी पावन मनाचा. 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 योगी पावन विश्व लागे आले वंदी. संती सुखी व्हावे आणि शब्द शस्त्री झाले क्लेश. संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदुरा. काठी उघडा ज्ञानेश्वरा. योगी कसा असावा? योगी कसा असावा? योगी पावन मनाचा असावा. सारे अपराध जगाचे, साऱ्या जगाने जरी अपराध आपल्याला तुच्छ मानलं तरी देखील काय राग येऊ द्यायचा नाही. राग येऊ द्यायचा. आमचे पांडू महाराज नेहमी मला आमच्या दिंडीमध्ये दरवर्षी असतात. सर्व मंडळी गोल मंडळी असतात. गोसावी महाराज आमची, ही सर्व मंडळी, आमचे भावार्थी महाराज असतील, बेरे महाराज असतील, घुगे महाराज असतील, ही सर्व मंडळी, आमचा अवधूत महाराज, ही सर्व मंडळी या दिंडीत असतात. आणि त्यांचा एकच गाणं असतं. काय? त्यांचं एकच गाणं आहे दरवर्षी. काय सांगतात ते?
महाराज तुम्ही बोलत नाही काय महाराज तुम्ही बोलत नाही तुम्ही या लोकांना बोललं पाहिजे पण आता त्यांचा शब्द मला आता खरा वाटायला लागला त्यांचा शब्द यावर्षी खरा वाटायला लागला आलं का लक्षात कारण जो विंचू आहे तो विंचू आपण किती जरी पाळण्याचा प्रयत्न केला विंचू 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 किती जरी पाळण्याचा प्रयत्न केला त्याला हातावर घ्या त्याला खांद्यावर घ्या त्याला डोक्यावर घेऊन नाचा त्या विंचवाला कुणाला विंचवाला डोक्यावर घेऊन नाचा परंतु विंचवाचा स्वभाव जाणार तो नागी मारल्याशिवाय राहणार स्वभाव आहे त्याचा हेलकोट नाही ना मूळ स्वभाव नाही त्याचा हेलकोट राहिना मूळ स्वभाव जाईना त्याचा हेलकोट राहिना मूळ स्वभाव जाई नाकांनी अनेक प्रमाणे सांगितले हेलकोट म्हणजे काय स्वभाव म्हणजे काय कारण त्याला पडिले वळण इंद्रिया सकळ त्याला काही त्याला औषधच नाही त्याच्या वळणावर नाही का किती सांगा पालथ्या गड्यावर पाणी परंतु आपला विषय असा आहे का साधूचा तो स्वभाव आहे जसा विंचू विंचवाचा स्वभावात बदल करत नाही तसा साधू मात्र साधूच्या स्वभावात सुद्धा बदल करत नाही तुम्ही मला सांगा नाथरायाच्या अंगावर नाथांच्या अंगावर किती वेळा यमन तुटला यवनांगावरील तुमकला प्रसाद देवोनी मुक्त केला 108 वेळा आणि काय नाथांच्या अंगावरती यवन तुंकला परंतु नाथ राय रागवले याला संत संत हे संत या शब्दाचाच एका वाक्यात सांगतो जे शांत आहेत ते संत आहेत काय जे शांत आहेत ते संत आहेत म्हणून त्यांना संत ही पदवी प्राप्त झाली संत ही पदवी कुणालाही प्राप्त होत नाही कुणालाही संत म्हणू नका उतर तेची संत तेची संत डबल शब्द बाबा तेची संत तेची संत एकदा शब्द वापरता येत होता पण त्याला कारण आहे एकदा सांगून तुमच्या लक्षात येईलच म्हणून डबल सांगावं लागेल कुणालाही संत म्हणू नका तेची संत तेची संत Oh
रोज साधू ओळखावा. आपल्या साधू ओळखण्याचे अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील. साधू बघा तुम्ही, साधू जवळ काय आहे? षडविकार नाही. साधू जवळ षडविकार नाही. त्याला साधू बनावं. ज्याचे सात होऊन गेले त्याला साधू बनावं. आलं का लक्षात? लोभ अहंता नये मना जगी विरक्त तुझ्या. तो जगाच्या पाठीवरती कसा विरक्ताने वागत असतो. जो देखील काय जिथं प्रत्येकाला प्रत्येक जीवामध्ये जो देव पाहतो तो साधू आहे. प्रत्येक जीवात जो देव पाहतो तो साधू आहे. बघा तुम्ही, साधूची जी लक्षणं आहेत ती साधूची लक्षणं बाह्य अंगामध्ये नाही तर अंतरंगामध्ये साधूची लक्षणं आपल्याला ओळखायची आहेत. बाह्य रंगामध्ये साधू ओळखणे हे उचित नाही, पण अंतरंगामध्ये साधूची लक्षणं ओळखली पाहिजे. साधू त्याला म्हणावं जो परिपूर्ण ज्ञानी आहे. साधू त्याला म्हणावं जो सर्व अंगाने विभूषित आहे. साधू त्याला म्हणावं ज्याचे सहा धुवून गेले. साधू त्याला म्हणावं जो साधू तत्वाला पोचलेला आहे. त्यालाच साधू म्हणावं. जगाच्या पाठीवर संत आणि साधू शब्द जरी दोन असले तरी अर्थ मात्र एकच आहे. संत आणि साधू शब्द जरी दोन असले अर्थ एकच आहे. संत आणि साधू, साधू आणि संत ज्याचा तुझा भाव जसा नाही तसा भक्त आणि देव याच्यामध्ये सुद्धा तुझा भाव आपल्याला पाहता. मी भक्त तू देव ऐशी करी नाही का? किंवा देव तेची संत ज्यांचा हेत ती काही कारणाने एका नामस्मरणात वाचून प्रमाण आपली सर्व पाठ आहे. परंतु ज्या वेळेला संत आणि देव एकत्रित येतात त्यावेळेला मात्र संतांमध्ये आणि देवामध्ये सुद्धा फरक दिसत नाही. तुम्ही प्रमाण सांगतो त्याला. तू गीता तुलने तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाची. अरे तुकोबारायाची तुलना करता करता ब्रह्म तुकाशी आहे. ब्रह्माची आणि तुकोबारायाची एक तुलना झाली. तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाशी आहे. मला सांगायचा मुद्दा इतकाच आहे की जरी संत आणि देव याच्यामध्ये तुझा भाव नाही. जसा भगवान परमात्मा भक्तावरती नितांत प्रेम करत असतो तितकाच संत आपल्या देवावरती नितांत प्रेम करत असतात. आणि संत आपल्या वारकऱ्यावरती सुद्धा प्रेम करत असतात. तुम्ही सांगा, आज जर संतांचं प्रेम आपल्या वारकऱ्यावर नसतं तर तुम्हाला ज्ञानोबा तुकोबाराय भजन केल्याबरोबर लोक नुसतं गुलाबजाम बुंदी काय आता रस्त्याला येता येता काय काय पदार्थ तुम्हाला मिळाले तुमचे चेहरे सांगतात.
तुम्ही जरी खोटे बोललात तरी तुमचे चेहरे मात्र टवटवीत आहेत, याचा अर्थ भरपूर काही गोड मिळालं आहे. म्हणून अरे आम्ही काय कुणाच्या बाचे खातो, तो राम आम्हाला नुसतं ज्ञानोबा तू बोला याचं भजन केल्यानंतर आम्हाला गुलाबजाम मिळतात. इतकी ताकद त्या संतांमध्ये आहे. म्हणून त्या संतांनी आपल्याला काय दिलं नाही मला सांगा ना. आपण कुठेतरी भरकटत होतो, ज्ञानेश्वरी वाचली म्हणून स्थिर झालो. अरे कुठेतरी आपण भरकटत होतो, संसारामध्ये आपण दुःखी होतो, पण कुठेतरी कीर्तनात बसलो आणि संसाराचं दुःख विसरलो. कुठेतरी आम्हाला पश्चाताप झाला होता, पण आम्ही प्रवचनात येऊन बसलो आणि आम्हाला सुखाचा लाभ झाला, योग्य तो मार्ग मिळाला. ही कुणाची पुण्याई आहे? ही संतांची पुण्याई आहे. म्हणून त्या संतांनी अगणित उपकार केले. तुकोबाराय म्हणतात, आणि त्या संतांचे उपकार आपल्याकडून पिकणार नाही. माझ्याही लक्षात आहे आपण दरबदल करत आला आणि रोजच पहाटेपासून काकड्यापासून आपली सर्व भजनाची तयारी असते. त्यामुळं गायक मंडळी वादक मंडळी सर्व थकलेली असते.
गेले 8-9 दिवस सर्व आणि त्यांच्या पाठीमागं थंडी वाऱ्यामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला करायला लागतात नाही का, तेव्हा आवाजावरती परिणाम होतो. असू द्या. तर काय सांगू आता संतांचे उपकार. आपल्याला मुद्दा आहे की संतांच्या उपकारातून आपण कुठलीनं होऊ शकत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार. निवृत्तीनाथाचे आपल्यावरती काय उपकार आहेत, ज्ञानोबारायांचे आपल्यावरती काय उपकार आहेत, तुकोबारायांचे काय उपकार आहेत, अनेक संतांचे आपल्या 57 भक्तांचे आपल्यावरती उपकार आहेत. नव्हे तर आपल्या निवृत्तीनाथांचं तुम्ही ऐका की जेणेकरून निवृत्तीनाथ बघा, ज्या वेळेला जी 4 भावंड असताना 4 भावंडातून पहिले समाधिस्थ झाले ते कोण. पहिले समाधिस्थ झाले ज्ञानोबा. आलं लक्षात. या 4 भावंडातून पहिले समाधिस्थ झाले ज्ञानोबा आहे. म्हणून निवृत्ती दादाला हे वाईट वाटलेलं आहे. बघा, निवृत्ती दादा जगद्गुरु झाला. निवृत्ती दादा जगद्गुरु झाला सर्वांचा. का झाला मला हा मुद्दा सांगायचा आहे. साधू होणं इतकं सोपं नाही, संत होणं इतकं सोपं नाही. चणे खावे लोखंडाचे आणि मग ब्रह्मपदी. आधी चणे खावे लोखंडाचे साधू होणं सोपं नाही. बाबा मला एवढा मुद्दा सांगायचा आहे. साधू होणं सोपं नाही. मग त्या निवृत्ती दादाला किती कष्ट झाले बघा तुम्ही. ज्या निवृत्ती दादाला सर्वांचे दादा असून पहिलं दुःख झालं निवृत्ती दादाला कुणाचं. आई वडिलाचं. पहिलं दुःख निवृत्ती दादाला आई वडिलाचं झालेलं आहे. देहांत प्राचित्त ही बाकीची 3 भावंड लहान होती, परंतु निवृत्ती दादा मात्र त्यावेळेला मोठे होते. त्यावेळेला निवृत्ती दादाला आई वडिलांचं दुःख सहन करावं लागलेलं आहे. आणि या 3 भावंडांचं सांभाळ निवृत्ती दादाला करावं लागलेलं आहे. पुढे काही काळ लोटल्यानंतर आणि माझ्या ज्ञानोबारायाला समाधीला जायची. आता आपला तो प्रसंग समाधीचा नाही म्हणून मला ते तिकडं जायचं नाही, फक्त मुद्दा सांगायचा आहे. मला लक्षात. मी काही आता आळंदीला बऱ्याचशा लोकांनी ऐकलेलं आहे समाधीचं कीर्तन माझ्या तोंडून. त्यावेळेला निवृत्ती दादा आणि ज्येष्ठ आहे आणि ज्ञानोबाराय कनिष्ठ आहे आणि कनिष्ठाने म्हणजे धाक्यानं मोठ्याला सांगावं. धाक्यानं मोठ्याला सांगावं. काय सांगावं. दादा हात जोडून ज्ञानोबाराय हात जोडून आणि निवृत्ती दादाकडे उभे आहेत आणि निवृत्ती दादाला सांगतात, दादा माझी एक मागणी आहे रे, तेवढी पूर्ण कराल का. बघा निवृत्ती दादाने क्षणात विचार केला, अरे ही लहान लहान लेकरं असताना माझी भावंड त्यावेळेला आई बाबा गेले, तर त्या दिवसापासून तगायत आज 22 वर्षाचा होईपर्यंत ज्ञानानं कधी
हट्ट केला नाही आणि कधी आजपर्यंत माझ्याजवळ काही मागितलं नाही, परंतु तोच आज ज्ञाना माझ्याकडे काहीतरी मागत आहे, नाही बोलायला माझ्याजवळ शब्द नाही. आणि म्हणून त्या निवृत्ती दादांना सांगितलं, अरे ज्ञाना माग काय मागायचं आहे ते. तुझा दादा द्यायला तयार आहे. त्यावेळेला ज्ञानोबा यांनी काय मागितलं तर ज्ञानोबा यांनी फक्त मागितलं ते, दादा मला देशील ना. अरे ज्ञाना माग माग, का नाही, मी देईलच, आज नाही म्हणणार नाही. आणि ज्ञानाच्या दादाच्या तोंडातून शब्द निघालेला आहे, दादा मला समाधीला जायचं, मला समाधी घ्यायची आहे. त्यावेळेला निवृत्ती दादाच्या डोळ्यातून मात्र अश्रूच्या धारा लागलेल्या आहे. आणि निवृत्ती दादानं त्यावेळेला म्हटलं, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, हे केले उपराटे नारायणी. त्या कुणाला सण होणार आहे की मी ज्येष्ठ भाऊ मोठा भाऊ मी असताना माझा लहान भाऊ समाधीला जातो. त्यावेळेला देखील निवृत्ती दादाने ते दुःख सहन केलेलं आहे. ज्ञानोबारायाच्या समाधीकडे मी तुम्हाला नेत नाही, प्रसंग तिथेच संपून तुम्हाला मी पुढे घेऊन जातो. तिसरं दुःख जे सहन केलं ते माझ्या सोपान काकाचं दुःख सहन केलेलं आहे. त्यावेळेला सोपान काका हात जोडून आणि निवृत्ती दादाच्या समोर उभे आहेत आणि निवृत्ती दादाला सांगतात, दादा मला काहीतरी तुझ्याकडे मागायचं आहे रे. त्यावेळेला निवृत्ती दादा म्हणतात, माग काय मागायचं आहे. निवृत्ती दादा जवळ सुद्धा सोपान काका हेच मागतात, दादा माझ्या ज्ञानदादाला सुद्धा तू नाही म्हटला नाहीस, मलाही तू नाही म्हणणार नाहीस अशी मला खात्री आहे. मलाही समाधीला जायचं आहे. आणि त्यावेळेला मात्र सोपान काकाला सुद्धा समाधीला जायची परवानगी दिलेली आहे. त्यावेळेला सुद्धा निवृत्ती दादाच्या डोळ्यातून थरथर अश्रूच्या धारा वाहिलेल्या आहेत. हा तिसरा प्रसंग तुम्ही सहन केलेला आहे निवृत्ती दादा. चौथा प्रसंग आलेला आहे तो म्हणजे मुक्ताबाई. आणि मुक्ताबाई सुद्धा निवृत्ती दादा जवळ काय झालेली आहे, हात जोडून उभी आहे. हात जोडून असताना त्याच क्षणाला वीज जशी लखलखावी तशी माझी मुक्ताबाई वीज होऊन निघून गेली. आणि तोच क्षण डोळ्यापुढं माझ्या निवृत्ती दादानं पाहिला आणि दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि पांडुरंग परमात्म्याला विनंती केली, देवा आणि हे दुःख पाहण्याकरता तुम्हाला आजपर्यंत ठेवलं का. आता हे माझ्यानं सहन होत नाही. आता मला देखील समाधीस्थ जायचं आहे. आता मला इथं थांबायचं नाही. आणि निवृत्ती दादा सुद्धा पांडुरंगाजवळ हे मागणं मागतो. आणि मग त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं, ठीक आहे, तुझं स्थान मात्र कुठं आहे, त्र्यंबक राजाच्या शिखराजवळ आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना सर्व सांगितलं की त्या ठिकाणी या माझ्या निवृत्ती दादाला समाधी द्यायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी निवृत्ती दादाला समाधी घेतलेली आहे. विषय या ठिकाणी मी तुम्हाला का सांगितला तर संतांनी सहज संत झाले नाही, मला हा मुद्दा सांगायचा आहे. अनेक दुःख सहन केली, त्यावेळेला त्यांना संत ही पदवी प्राप्त झालेली आहे. अरे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर जरी असला तरी देखील त्याला दुःख सहन करावं लागलं. आलं का लक्षात. शिवशंकराचा अवतार जरी माझा निवृत्ती दादा असला
तरी त्याला दुःख सहन करावं लागलं. आदिशक्ती मुक्ताबाई जरी असली तरी तिला दुःख सहन करावं लागलं. दुःख सहन केलं म्हणून ते संत झाले. मला इतकाच मुद्दा मांडायचा आहे. आणि म्हणून संतांचे उपकार अगणित आहेत. त्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं अरे या संतांचे अगणित उपकार आहेत, या उपकारातून आपल्याला उत्तीर्ण होता येणार नाही. यांच्या पुढे जरी मी माथा फोडला तरी यांच्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. म्हणून यांच्या उपकारातून मी काय उतराई होऊ अभंगाचं काय द्याले मी त्यांच्या पायावर जीव जरी ठेवला तरी संतांच्या उपकारातून आपण उत्तराई होऊ शकत नाही. ज्या वेळेला आणि तुकोबाराय भंडारा डोंगरावरती आणि भजन करत असताना त्या ठिकाणी एक संतग्रस्त आलेला आहे, शेतकरी आलेला आहे आणि त्यानं विचारलं, बाबा माझी म्हैस तुम्ही बघितली का? त्या ठिकाणी तुकोबारायांना भजनातून त्यांनी थांबून विचारलं, बाबा माझी तुम्ही म्हैस बघितली का? रात्रीपासून माझी म्हैस हरवलेली आहे, म्हैस घरी आलेली नाही, म्हैस बघितली का? तुकोबारायांनी डोळे उघडून बघितले. तुकोबाराय भजनामध्ये तल्लीन होते. तुकोबारायांनी डोळे उघडून बघितले, हा सद्ग्रस्त या ठिकाणी आलेला आहे. बरं आला तर आला, काय विचारतो? आला तर आला आणि विचारतो काय? माझी म्हैस बघितली का? आलं का लक्षात? आता काय तुमचं आमचं असंच झालेलं आहे. आलं का लक्षात? तुमचं आमचं हेच झालेलं आहे. आम्हाला संत भेटले
संत नाही भेटले असं नाही. संत भेटले आम्हाला, परंतु आम्ही त्यांना त्यांच्याकडून जे काय घ्यायचं ते घेतलंच नाही. जे घ्यायला पाहिजे, जे त्यांना विचारलं पाहिजे ते विचारलं नाही. आम्ही काय विचारलं? संसाराचं. अरे ज्या संसारात रात्रंदिवस आपल्याला परांड्या खाव्या लागतात, रात्रंदिवस आपण चटके खातो की नाही संसारामध्ये, आता त्याच संसारातलं अजून काय मागायचं? आता हा सत्ग्रस्त जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर उभा आहे आणि तुकोबारायांना म्हणतो, तुकाराम महाराज माझी म्हैस बघितली. आता तुकाराम महाराज म्हैस वाळायला गेले होते का? नव्हते. बरोबर आहे. तुकोबाराम भजनाला बसले. अरे भजनाचा आनंद काय आहे, भजनामध्ये भजन केल्यानंतर काय प्राप्त होत याचा काहीतरी विचार, पण ते काही विचारलं नाही. तुकोबाराया जाऊन विचारला, माझी म्हैस बघितली का? तुकोबारायाने त्याला सांगितलं. जरा ध्यान लावून तुकोबारायाने बघितलं आणि तुकोबारायाने म्हटलं, अरे ग्रस्त तर चांगला दिसतो, परंतु कुठेतरी त्याचं मन हरपलेलं आहे, ते थाळ्यावर आणलं पाहिजे नाही का? तर तुकोबारायाने त्याला सांगितलं, अरे बाबा तुझी म्हैस बघितली मी. बघितली कुठे? अरे तुझी म्हैस बघितली मी. तुझी म्हैस तुझ्या गोठ्यामध्ये बांधलेली आहे. तू म्हणाला, आताच मी गोठ्यातून आलेलो आहो, रात्रभर म्हैस गोठ्यात आलीच नाही आणि तुम्ही म्हणता म्हैस गोठ्यात आहे. हो हो, गोठ्यात म्हैस आहे. तू जाऊन बघ, गोठ्यात म्हैस बांधलेली आहे. त्याला काही खरं वाटत नाही. तर तुकोबाराय त्याला हात जोडून सांगतात, बाबा अरे सैराबाई आता भटकू नको, कुठेतरी आता भटकत बसू नको, सरळ घरी जा. आता याच्यातला आध्यात्मिक भाग मला सांगायला वेळ नाही, मुद्द्याचं सांगून जातो. त्याला सांगितलं काय? कुठेही भटकू नको, सरळ घरी जा. आणि सरळ घरी गेल्यानंतर म्हैस दावणीला बांधलेली आहे, तुझ्या घरी डाव्याला बांधलेली आहे. तो सद्ग्रस्त सरळ घरी आला. घरी आल्यानंतर बघितलं म्हैस दावणीला बांधलेली आहे. त्याला वाटलं मी इथं पाहून गेलो, त्यावेळेला म्हैस इथं नव्हती. बाबा तिथं डोंगरावर आहे. बाबाला ही म्हैस कळाली कशी काय? चिंता वाटली त्याच्या मनामध्ये, चिंतेनं घर केलं. बाबाला म्हैस कळाली कशी? बाबा भंडाऱ्यावर आणि माझी म्हैस देऊ गावामध्ये. बाबा तिथून म्हैस कळाली कशी? बरं त्या काळात काही मोबाईल वगैरे काही नव्हता. तुम्ही म्हणाल मोबाईल असेल तुकाराम महाराजांकडे, त्यांनी फोन केला असेल कोणाला, असं काही नव्हतं. आलं का लक्षात? मग त्या माणसानं परत धाव घेतली कुठे? भंडाऱ्यावरती. आणि कोणतरी एक महात्मा आपल्या दृष्टीपुढे आलेला आहे, त्याचं आपल्याला दर्शन झालं, त्याचा लाभ झाला. आता आपण त्याला शरण गेलो पाहिजे. म्हणून तुकोबारायाच्या पायावरती त्याने नतमस्तक झालेला आहे. आणि मग तुकोबारायांना शरण आला आणि तोच सद्ग्रस्त पुढे तुकोबारायांचा लेखक म्हणून झाला गंगाराम मवाळ. आणि त्या तुकोबारायाच्या गाथ्याचा लेखक कोण आहे? तर तोच सद्ग्रस्त ज्याची म्हैस हरवली होती, ज्याची म्हैस हरवली होती, तो सद्ग्रस्त तुकोबारायाचा लेखक झाला. मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की साधू काय करतो? साधू काय करतो? सहज बोलले. तुझी म्हैस कुठे आहे? सहज बोलून दे. सहज बोलले
साधू संत सहज बोलून जातात, परंतु आपल्या ते हिताचं आहे, नाही का? तुम्ही ते दृष्टांत तुम्हाला माहिती आहे, जिस गिज ऊपर डाला पाणी और तेरी मन की बात मैंने जानी. दृष्टांत बऱ्याचशा वेळेला बऱ्याचशा महाराज लोकांच्या तोंडून तुम्ही ऐकलेलं आहे. आलं लक्षात? मी आता सांगून वेळ घेत नाही. आतापर्यंत अजिबात तुम्हाला काही त्रास दिला अजिबात नाही. तुम्ही जसे बसलात तसे बसलात आणि काही जसे बसले तसेच फसले, परंतु तुम्हाला काही त्रास नाही. पण आता मात्र आपण आलो कशा करता आलो? साधना हा पर्वकाळ, हा पर्वकाळ आपल्याला साधायचा आहे. आजचा दिवस फार महत्वाचा. आजचा दिवस बाबा 800 वर्षापूर्वी येऊन गेलेला आहे. आजचा दिवस किती म्हणजे मी नव्हतो तेव्हा, पण पुराण सांगतात 800 वर्षापूर्वी बाबा. आता तुमचं इतकं वय झालंय, बरोबर आहे? तुम्ही मला सांगा, एकादशीच्या दिवशी संक्रांत कधी आलती का? संक्रांतीच्या दिवशी एकादश कधी आलती का? एकादशीच्या दिवशी संक्रांत आली होती. एकादशीच्या दिवशी संक्रांत आलीच. तर संक्रांतीच्या दिवशी एकादश, संक्रांतीच्या दिवशी एकादशी नाही, एकादशीच्या दिवशी संक्रांत येईल आणि संक्रांतीच्या दिवशी एकादशी. आणि त्याच्यात परत एक पर्वकाळ असा, म्हणजे आज उत्तरायण चालू झालं. आज उत्तरायण चालू झालं म्हणजे आज आता फक्त सांगू का? उत्तरायण इतकं भाग्याचं आहे. नारद आहे तिथं, नारदाला माहिती उत्तरायण इतकं भाग्याचं आहे. उत्तरायणामध्ये जो गेला तो मोक्षाला गेला, त्याला मोक्ष प्राप्त होतो. मग आता काय करता? आज उत्तरायण चालू झालं असू दे. आज शुभ दिवस आहे, भाग्याचा दिवस आहे. 800 वर्षापूर्वी एकादशीच्या दिवशी संक्रांतही आली होती आणि आता यापुढे परत 800 वर्षानंतर येणार आहे. तेव्हा तुम्ही आम्ही सगळे नसणार, बरोबर आहे? आज भाग्य आहोत की आपलं, अहो भाग्य आहे आज, भाग्यवान आहोत आपण. आज हा सोहळा बघण्याकरता आपण आहोत, म्हणून आपण भाग्यवान आहोत. आणि या सुवर्ण संधीच्या दिवशी आपण श्री क्षेत्र त्र्यंबक राजाच्या नगरीमध्ये आहोत. हे त्याच्यातलं चौथं भाग्य. म्हणून आता एक करा, काय करा, एवढं आपल्या भाग्य पदरामध्ये घ्यायचं जर असेल तर आपण सर्वांनी अतिशय तल्लीनतेने, मनापासून, प्रेमापासून, श्रद्धेपासून भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं पाहिजे. इथं येण्याचं आणि आजच्या दिवसाचं जर आपल्याला पावित्र्य फळ आपल्या पदरात जर घ्यायचं आहे तर संकोच न करता भजन करा. विठोबाल कुमार
करू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तेवसे मद येती सांभाळित काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा जगद्गुरु तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये आपल्याला सांगितलं की बाबा तुका म्हणे वत्स धेनु वेच्या चित्ती तैसे मध्ये येती सांभाळित जशी वत्साला गाय आणि हाबरत येत असते तुका म्हणे वच्य धेनु एकची तुका म्हणे वच्य धेनु एकची Thank you.
काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविती काय द्यावे त्याची व्हावी उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करून सायास शिकविती काय द्यावे त्याची व्हावी उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे मस्त धेनुलीच्या चित्ती तैसे मध्ये येती सांभाळित काय द्यावे त्याची व्हावी उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा बोलण्याच्या उघातून काही चुकीचे शब्द निघाले असतील ते माझे मला परत करा वास्तविक पाहता या आभारातून या कीर्तनातून एवढंच घेऊन जा तर बाबांनो संत भेटणं दुर्लभ आहे संतांची कृपा आपल्यावरती आहे आलं लक्षात चंद्र अमृत सुखी शेववील हसता जाता रवी धरलेल परी त्या साधूची भेट न होईल का ऐशी कैशियाने भेटती ते साधू नाही का म्हणून साधू आपल्याला आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होते साधूची कृपा आपल्या जीवनामध्ये आधारित तर आपलं सोनं होते हे सर्व लक्षात घ्या या कीर्तनाच्या माध्यमातून या आज आपल्याला हेच सांगायचं आहे की जेणेकरून आज या त्र्यंबक नगरीमध्ये आपण आलात आपल्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे याच उद्देशाने आपण आलेलो आहोत आणि ते सोनं आपण करूनच घ्यायचं आहे असा निर्धार आज संक्रांत आहे की नाही आज संक्रांत म्हणजे संकल्पाचा दिवस आज संक्रांत म्हणजे संकल्पाचा दिवस आहे ज्यांनी ज्यांनी माळा घातलेल्या आहेत त्यांना संकल्प करायची काही आवश्यकता नाही पण जे रिकामे आहेत त्यांनी आता रित्या हाती जाऊ त्यांनी आता रिकाम जाऊ नाही कारण सागरा हा पर्व काळ तुम्ही या पर्व काळाला या ठिकाणी आला हा पर्व काळ परत 800 वर्षानंतर येईल तेव्हा तुम्ही आम्ही नसणार म्हणून ज्यांनी माळा घातलेल्या नाही मी तुम्हाला प्रेमापोटी एक प्रयत्न सांगतो बरं ज्यांनी माळा घातलेल्या नाही आपल्या जीवनाचं ज्यांना सोनं करायचं आहे आज पर्व काळ आलेला आहे आज तुम्ही आजचा दिवस परत उद्या म्हणून आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश एकटा मोठ्या प्रेमाने आणि माझ्या ज्ञानोबाचं तुकारावाचं भजन करायचं लक्षात ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव Morning.